आता हा जो काही प्रश्न आहे तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जोडाक्षरावर आधारित हा प्रश्न आहे आणि मला वाटतं जे नवीन विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरोबर येण्याचा तुम्ही जरी प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी चुकताना दिसला असेल. का बरं? कारण की लक्षात घ्यायचे पश्चिम म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी ची हे जे काही फोड आहे त्याची ते कोणती योग्य असणार आहे ते तुम्हाला काढायची असणार आहे. तर लक्षात घ्या, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी एखादा स्वर मिसळला तर तयार होणार जे काही अक्षर असतं ते जोडाक्षर असतं बाळांनो. ओके, मग या ठिकाणी पहा इथं तुम्हाला हे जोडाक्षर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जोडाक्षर दिलेलं आहे. मग पर्यायातून गेलात तर तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने त्याचं उत्तर अगदी योग्य काढता येतं. पहा, कारण का या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स आहे का बरं? बिलकुल इथं स नाही. ओके, म्हणून या ठिकाणचा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा असणार आहे. त्याच्यानंतर जर जोडाक्षर असेल तर शेवटी या ठिकाणी ई येतं, परंतु इथं मध्ये ई दिला म्हणून 2 सुद्धा पर्याय या ठिकाणी काय आहे? चुकीचा असणार आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथं रस्व, ओके, रस्व ई आहे तर इथं पण या ठिकाणी रस्व ई श च आणि ई आहे म्हणजे 2 व्यंजनानंतर या ठिकाणी स्वर आला म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अगदी उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक हे 4 होऊ शकत नाही. 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र आले आणि शेवटी जर स्वर मिसळला तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होते बरं? जोडाक्षर होते. म्हणून ची हे जे काही आहे ना तर त्याची फोड ही पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे.